इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून मोठी बातमी समोर येत आहे। कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। त्यामुळे आखाडा परिषदेने मौनी अमावस्येनिमित्त होणारे अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली। प्रयागराज येथील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मौनी अमावस्येनिमित्त होणाऱ्या अमृत स्नानाचा निर्णय रद्द करण्यात आला आहे। आज कोणत्याही आखाड्याकडून अमृत स्नान होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे। आखाड्यांनी त्यांच्या मिरवणुकांना शिबिरात माघारी बोलवण्यात आलं आहे। या संदर्भातील माहिती महंत रवींद्र पुरी यांनी दिली। उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील दुसऱ्या अमृत स्नानाच्या म्हणजेच मौनी अमावस्येच्या पूर्वी चेंगराचेंगरीची घटना घडली। मंगळवारी रात्री 1च्या सुमारास चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळत आहे। जिथे लोक झोपली होती त्या ठिकाणी मागील बाजूने अनेक लोक आले आणि त्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली। त्याचवेळी लाखो लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। मिळालेल्या अधिक माहितीनुसार 111 ते 122 पोल नंबरमध्ये चेंगराचेंगरी झाली असून सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचे होते। दुसऱ्या घाटावर स्नान करायला ते तयार नसल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी वाढत गेली आणि चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली। यानंतर पळापळ झाली। या घटनेतील जखमींना स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे। चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर जिथे ही घटना घडली त्या संगमावर कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे। घटनेच्या साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस लोकांना घाटावरून बाजूला करत होते। त्यावेळी लोक जोरात पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली। प्राथमिक माहितीनुसार 50 ते 80 लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। मात्र प्रशासनानं अद्याप कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही।